पत्रकार बंधूंचं खूप स्वागत. तर किशन ढोली सरांनी थोडी पार्श्वभूमी एक कल्पना तुम्हाला दिली आहे की सहसा एल्डरली म्हणजे जे वयोवृद्ध लोकांमध्ये वयोमानानुसार आपल्या हृदयातील जो नैसर्गिक पेसमेकर असतो त्याची झीज होते आणि त्यांचे ठोके खूप कमी पडायला लागतात आणि अशा पेशंट्सला सहसा परमनंट पेसमेकरची गरज पडते. तर पारंपरिक पद्धतीने आपण जो परमनंट पेसमेकर टाकत आलेलो आहोत तुम्ही बघू शकता की साधारणतः जो ट्रॅडिशनल पेसमेकर असतो त्यामध्ये एक बॅटरी किंवा ज्याला आम्ही पल्स जनरेटर असे म्हणतो, तर ती बॅटरी किंवा पल्स जनरेटर आपण आपल्या छातीवर स्किनच्या खाली एक सर्जरी करून म्हणजे इन्सिजन घेऊन एक पॉकेट निर्माण करून त्या पॉकेटमध्ये साधारणतः हे आपण ही बॅटरी ही स्किनच्या खाली तिथे ती इम्प्लांट करतो. त्यानंतर या बॅटरीला लीड्स म्हणजे वायर्स जोडलेल्या असतात, ज्या वायर्स आपल्या छातीच्या ठिकाणी असलेल्या ज्या व्हेन्स किंवा ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यांच्यामध्ये पंक्चर घेऊन आपण या बॅटरीला जोडलेल्या वायर्स किंवा लीड्स या हृदयाच्या कप्प्यांपर्यंत पोहोचवत असतो. तर एक वायरचा किंवा सिंगल चेंबर पेसमेकर, 2 वायरचा म्हणजे ड्युएल चेंबर पेसमेकर, त्यातला ड्युएल चेंबर पेसमेकर हा एकदम आपण अद्ययावत असा मानतो आणि सहसा सर्व पेशंट्सला आपण 2 वायरचा पेसमेकर, 2 वायरचा म्हणजे हृदयाच्या वरच्या कप्प्यातही एक वायर ठेवली जाते आणि खालच्या कप्प्यातही एक वायर ठेवली जाते, जेणेकरून नैसर्गिकरित्या ज्या पद्धतीने आपल्या हृदयातील नैसर्गिक पेसमेकर हा हृदयाच्या वरच्या कप्प्यामध्ये इलेक्ट्रिक करंट निर्माण करत असतो, त्यामुळे वरचे कप्पे पहिले आकुंचन पावतात, त्यानंतर तो करंट ट्रॅव्हल करून खालच्या कप्प्यांमध्ये येतो आणि त्यानंतर वरच्या कप्प्यांनंतर सिक्वेन्शियली खालचे आकुंचन पावतात. तर जसं नैसर्गिक पद्धतीने वरचे कप्पे आधी मग खालचे कप्पे या पद्धतीने हा ड्युएल चेंबर म्हणजे 2 वायरींचा पेसमेकर काम करत असतो. तर हा साधारणतः पेसमेकरचा असा सेटअप असतो, परंतु यासोबत असोसिएटेड काही कॉम्प्लिकेशन्स पण असतात. सर्वप्रथम पेसमेकर बॅटरीची जी सर्जरी आहे ज्यासाठी आपल्याला इन्सिजन घ्यावं लागतं, पॉकेट बनवावं लागतं, त्यामध्ये रक्त साचणे ज्याला आम्ही हिमॅटोमा म्हणतो किंवा त्यामध्ये जंतुसंसर्ग किंवा इन्फेक्शन होणे, त्यानंतर हे जे लीड्स या वायर्स ज्या अटॅच असतात आणि या व्हेन्समधून हृदयाच्या कप्प्यांमध्ये जातात, या वायर्स फ्रॅक्चर होणे, या वायर्स त्यांच्या जागून हलून जाणे किंवा त्यांच्यामध्ये इन्सुलेशन ब्रेक होणे, या पद्धतीचे नानाविध कॉम्प्लिकेशन्स याच्यासोबत असोसिएटेड असतात. शिवाय या वायर या व्हेन्समधून हृदयाच्या कप्प्यापर्यंत पोहोचवताना कधी कधी फुफ्फुसांना धक्का लागून फुफ्फुसांमध्ये हवा भरू शकते, त्याला न्यूमोथोरॅक्स म्हणतात. तर अशी नानाविध कॉम्प्लिकेशन आपल्या ट्रॅडिशनल पेसमेकरसोबत होऊ शकतात. तर आता नाऊ व्हॉट इज लीडलेस पेसमेकर? लीडलेस पेसमेकरचा अर्थ असा आहे की त्यामध्ये देर इज नो बॅटरी, देर आर नो लीड्स ऑर देर आर नो वायर्स, म्हणजे देर इज नो इन्सिजन म्हणजे सर्जरी नाही, इन्सिजन नाही, पॉकेट नाही आणि वायर्सही नाही. तर व्हॉट इज लीडलेस पेसमेकर? नेक्स्ट दाखवा, या पुढील स्लाईड. साधारणतः एक्सरे जर आपण त्या पेशंटचा काढला किंवा आम्ही कॅथलॅबमध्ये जी फ्ल्युरोस्कोपीची मशीन वापरतो त्यामध्ये आपला ट्रॅडिशनल पेसमेकर या पद्धतीने दिसतो. ही बॅटरी, तिला जोडलेल्या वायर्स या हृदयाच्या कप्प्यांच्या आत जातात. नेक्स्ट येस. सो व्हॉट इज लीडलेस पेसमेकर? लीडलेस पेसमेकर म्हणजे अक्षरशः आपली AAA बॅटरी जी असते तिच्याही पेक्षा छोट्या आकाराचा एक साधारणतः 38 मिलीमीटर लांबीचा एक छोटासा सेलसारखा पेसमेकर, ज्यामध्ये हे सगळंच काही बॅटरी, वायर हे सगळं फंक्शन हे या छोट्याशा डिव्हाइसमध्ये सर्व एकत्र असतं आणि तुम्ही फक्त पायाच्या नसेतून किंवा मांडीच्या नसेतून म्हणजे फिमोरल व्हेनमधून एका की होल शस्त्रक्रियेद्वारे कुठल्याही टाका न घेता छोट्याशा होलमधून हा पेसमेकर तुम्ही डायरेक्टली हृदयाच्या कप्प्यामध्ये डिलिव्हर करतात किंवा इम्प्लांट करतात.